देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारं हे बजेट आहे, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिली। या अर्थसंकल्पामुळे रस्ते निर्मितीच्या क्षेत्रात मोठा फायदा होणार असल्याचं गडकरी म्हणाले। मध्यम वर्गासाठी हे ड्रीम बजेट असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय, तर नव्या कर रचनेमुळे नोकरदारांना मोठा फायदा होणार असल्याचं ते म्हणाले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्पाचं कौतुक केलंय। अर्थसंकल्पात मध्यमवर्गीय नोकरदारांना दिलासा मिळालाय। 12 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर नोकरदारांना टॅक्स लागणार नाहीये, त्यामुळे 1 लाख रुपये महिना कमावणारे कर्मचारी आता करमुक्त झाले, तर 12 ते 16 लाखांपर्यंत 15% टॅक्स लागेल। नव्या टॅक्स प्रणालीत हा टॅक्स लागू करण्यात आलाय। अर्थसंकल्पात महिलांसाठी विशेष योजनांवर भर दिला जातोय। SC/ST महिलांसाठी खास योजना आणली जाणार आहे, त्याद्वारे 5 लाख महिलांना उद्योजक बनवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, तर महिलांना स्टार्टअपसाठी म्हणजे नवीन उद्योग निर्माण करण्यासाठी 2 कोटी रुपयांची मदत केली जाणार आहे। केंद्रीय अर्थसंकल्पात LCD, LED टीव्ही आणि मोबाईलच्या दरात 15% कपात करण्यात आली आहे। त्याचबरोबर मोबाईल फोनच्या बॅटरी तसंच टीव्हीचे देशांतर्गत उत्पादित होणारे पार्ट्स स्वस्त होणार आहेत, त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळेल। कर्करोग आणि इतर गंभीर आजारांवर उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या एकूण 36 जीवनावश्यक औषधांना मूलभूत कस्टम ड्युटीतून पूर्णपणे सूट देण्यात आली आहे। तसंच 6 इतर जीवनावश्यक औषधांना कस्टम ड्युटीतून सूट देऊन ते 6% खाली आणण्यात आणणार आहे। देशाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या सुविधांवर भर देण्यात आलाय। किसान क्रेडिट कार्डची मर्यादा आता वाढवण्यात आली आहे, तसंच PM कृषी योजना लागू करण्यात येणार आहे। अॅग्रो प्रोग्रामचा 1 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। देशांतर्गत उत्पादित होणारे म्हणजेच भारतीय बनावटीचे कपडे अर्थसंकल्पात स्वस्त होणार आहेत, तसंच चामड्यापासून बनवलेल्या वस्तूही स्वस्त होणार आहेत। चर्मोद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी या अर्थसंकल्पात उपाययोजना करण्यात आली आहे। चर्मोद्योगासाठी मोठी इंडस्ट्री उभारली जाणार आहे, त्यातून 22 लाख लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील। दरम्यान चामड्याच्या वस्तूही यामुळे स्वस्त होणार आहेत। बिहारमध्ये मखाना स्पेशल बोर्डची स्थापना केली जाणार आहे। मखान्याचं जागतिक पातळीवर मार्केटिंग केलं जाईल, मखाना उत्पादकांना त्याचा फायदा होणार आहे। केंद्रीय अर्थसंकल्पातून आसाममध्ये युरिया निर्मितीला चालना मिळणार आहे। देशात युरियाचा तुटवडा लक्षात घेता आसाममध्ये नवं युरिया प्लांट उभारलं जाईल, त्यातून वर्षाला 12.7 लाख टन युरियाची निर्मिती केली जाईल। 2025च्या अर्थसंकल्पात विकास कामांवर भर दिला जातोय। स्टार्टअपसाठी स्पेशल योजनांचा या अर्थसंकल्पात समावेश करण्यात आलाय। स्टार्टअपसाठी देण्यात येणाऱ्या कर्जाच्या रकमेत आता 10 कोटींपर्यंतची वाढ करण्यात आली आहे। प्रत्येक जिल्ह्यात कॅन्सर रुग्णालय उभारलं जाणार आहे। पुढील 3 वर्षात प्रत्येक जिल्ह्यात कॅन्सर उपचार केंद्र असणार, अशी घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे। डिलिव्हरी बॉयसाठी इन्शुरन्स स्कीम आणली जाणार आहे, तसंच ई-श्रम कार्डही तयार करण्यात येणार आहे, अशी घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात केली आहे। वैद्यकीय महाविद्यालयात 75,000 सीट वाढवण्यात येणार आहेत। येत्या 5 वर्षात या जागा वाढवण्यात येतील। यासाठी AI शिक्षणासाठी 500 कोटी रुपयांचं बजेट असेल, अशी माहिती सीतारामन यांनी दिली आहे। सर्व सरकारी माध्यमिक शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांना ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी दिली जाणार आहे, त्याद्वारे मुलांना डिजिटल शिक्षण दिलं जाईल। उड्डाण योजना देशात 120 ठिकाणी राबवण्यात येणार आहे। या माध्यमातून 4 कोटी नवीन हवाई प्रवासी वाढतील, यामुळे एअरपोर्टशी असलेली कनेक्टिव्हिटी देखील वाढणार आहे। तर हेलिपॅड आणि डोंगराळ भागात नवीन विमानतळ उभारली जाणार आहेत। ग्रीनफील्ड एअरपोर्ट उभारण्याला प्राधान्य देणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी जाहीर केलंय। निर्मला सीतारामन यांनी देशातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची घोषणा केली आहे। देशातील IIT संस्थांमध्ये 6,500 सीट वाढवल्या जाणार आहेत, तर देशात 3 AI सेंटर्स सुरू केली जातील।
सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 कार्यक्रमाअंतर्गत 8 कोटी लहान मुलांना सकस अन्न पुरवलं जाईल. 1 कोटी महिलांना आणि 20 लाख कुपोषित मुलींना सकस अन्न पुरवण्यासाठी अतिरिक्त निधीची तरतूद करणार अशी घोषणा देशाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली. 2025च्या अर्थसंकल्पात विकास दर वाढवणं, खासगी क्षेत्रातील गुंतवणूक वाढवणं, भारतातील मध्यम वर्गाला बळ देणं या हेतूनुसार हा अर्थसंकल्प तयार करण्यात आलाय, असं विधान निर्मला सीतारामन यांनी केलंय. अर्थसंकल्पात मासेमारी व्यवसायावरही भर देण्यात येणार आहे. माशांच्या निर्यातीत भारताचं 3रं स्थान आहे, त्यामुळे मत्स्य उत्पादनाचं पालन चांगलं होण्यासाठी मत्स्य उत्पादन केंद्र बनवण्यात येणार आहे. तर सागरी जैवविविधता विकास योजनेसाठी 25,000 कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. अर्थसंकल्पात पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार वाढवण्यात येणार आहे. त्याचबरोबर बुद्धांचं वास्तव्य असलेल्या पर्यटन स्थळांचा विकास केला जाणार आहे. या खासगी क्षेत्रातील विकासासाठी 20,000 कोटींची तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. भारताला खेळणी निर्मितीत ग्लोबल हब बनवण्याच्या दृष्टीनं सरकार काम करणार आहे. त्यासाठी विशेष योजना आणण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली. या योजनांद्वारे हजारो बेरोजगारांना ट्रेनिंग दिलं जाणार आहे. ऐन माघी गणेशोत्सवात कल्याण डोंबिवली महापालिकेनं ठाकुर्ली चोळेगाव तलावातील गाळ काढण्याचं काम हाती घेतलंय. त्यामुळे तलाव विसर्जनासाठी बंद आहे. यावरून शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झालाय. कृत्रिम तलावाची व्यवस्था करण्याची मागणी आता केली जाते. प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदनासाठी गैरहजर असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनी तब्बल 400 कर्मचारी गैरहजर होते. त्यांना विधिमंडळ सचिवालयानं कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. पुण्याच्या दगडूशेठ गणपती मंदिरात यंदाही माघी गणेश चतुर्थी साजरी करण्यात येते. यानिमित्त मंदिराला आकर्षक फुलांची आरास, विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. पहाटे गायिका प्रियंका बर्वे हिनं स्वराभिषेक कार्यक्रम सादर केला. रायगडमधील अलिबागच्या कुलाबा किल्ल्यात आंग्रेकालीन गणपती मंदिरात माघी गणेशोत्सव साजरा करण्यात आला. या निमित्तानं विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्याचं दिसलं. यावेळी उत्सव समितीकडून महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली. सिंधुदुर्गात माघी गणेशोत्सवानिमित्तानं बाप्पाचं वाळू शिल्प साकारण्यात आलंय. कलाकार रविराज चिपकर यांनी आरवलीमधील समुद्रकिनारी 2 फूट उंचीची बाप्पाची वाळू आणि रांगोळीनं सुबक मूर्ती साकारली आहे. गणेश जयंतीनिमित्त लेण्याद्रीच्या गिरिजात्मजाचं मंदिर आकर्षक अशा फुलांनी सजवण्यात आलंय. बाप्पाचा जन्मोत्सव सोहळ्यासाठी देवस्थानकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी सकाळपासून भाविकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील मसोला इथं नवनाथ महाराज धर्मनाथ बीज यात्रा उत्साहात पार पडली. या निमित्तानं 71 क्विंटल राम लाडूचा महाप्रसाद तयार करण्यात आला. पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घेतला. अंबरनाथमधील हिरंब मंदिरात ड्रेस कोड लागू करण्यात आलाय. फाटक्या जीन्स, स्कर्ट आणि असभ्य कपडे घालून मंदिरात न येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मंदिर समितीनं भाविकांना याबाबत आवाहन केलं. तसंच याबाबतचा फलकही मंदिराबाहेर लावण्यात आलाय. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीत हॉकी असोसिएशन तर्फे राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं. स्पर्धेचं उद्घाटन आमदार विजय वडेट्टीवार यांनी केलं. स्पर्धेसाठी राज्यातील विविध भागातून हॉकीचे संघ दाखल झाले. सांगली जिल्ह्यातल्या आटपाडीतील मासाळवाडीत भव्य बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलं गेलं. बैलगाडी शर्यतीला क्रीडा विभागातून मदत करण्याची भूमिका घेतली जाईल असं राज्याचे क्रीडा मंत्री दत्ता भरणे यांनी सांगितलं. अलिबागच्या समुद्रकिनारी मत्स्यालय उभारण्यात येणार आहे. आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते याचं भूमिपूजन पार पडलं. या प्रकल्पासाठी राज्य सरकारनं 60 कोटी रुपयांचा निधी मंजूर केलाय. विविध प्रकारचे सागरी मासे या मत्स्यालयात ठेवले जाणार आहेत. या प्रकल्पामुळे अलिबागच्या पर्यटनाला चालना मिळेल. यांनी हुरड्याचा आस्वाद घेतला. सिनाई कृषी प्रदर्शन केंद्राकडून गडकरींना हुरडा आणि शेंगा चटणी देण्यात आली. यावेळी गडकरींनी हुरड्याचा आस्वाद घेत त्याचं कौतुक केलं.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत लाल मिरचीची आवक वाढली आहे। बाजार समितीत 600 क्विंटल लाल मिरचीची आवक झाली आहे, मात्र उत्पन्न कमी झाल्यानं मिरचीचे दर वाढण्याची शक्यता आहे। वाशीमध्ये तूर काढणीला वेग आलाय, मात्र मजूर मिळत नसल्यानं हार्वेस्टरच्या सहाय्यानं तूर काढणी सुरू आहे। मजुरांची टंचाई आणि वाढती मजुरी त्यातच तापमानात वाढ होत असल्यानं तुरीच्या वाळलेल्या शेंगा फुटतात। त्यामुळे हे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी हार्वेस्टरला पसंती दिली आहे। यंदा मे जून नव्हे तर फेब्रुवारीतच उन्हाळा सुरू होण्याची शक्यता आहे। फेब्रुवारी तापमानाचा पारा वाढणार आहे, तर काही भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे। बीडच्या पाटोदा तालुक्यात चोरट्यांमुळे दहशत निर्माण झाली आहे। ज्वेलर्स आणि मेडिकल दुकानात चोरी झाली, या दोन्ही घटना सीसीटीव्ही चित्रित झाल्यात। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करतात। नागपुरात रिंग रोडवरील झाडं कापण्याचे आदेश देणारा जाहिरात एजन्सी चालक असल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। जाहिरात एजन्सी असल्यानं झाडावरती जाहिरात फलक लावल्यावर विनापरवानगी मजुरांना झाडं कापण्याचा ठेका दिला होता। त्याच्या विरोधात राणा प्रतापनगर पोलिसात आता गुन्हा दाखल करण्यात आलाय।